लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रात्रीच्या वेळी लूटमार करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद। पुसद शहर डीबी पथकाची प्रशंसनीय कामगिरी। पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्रमांक 327/2024 कलम 392 34 भारतीय दंड संहिता मधील तक्रारदार फिर्यादी ज्ञानेश्वर नारायण पवार वय वर्ष 38 राहणार राजूर तालुका महागाव यांनी दिनांक 21 मे 2024 रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती। त्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की आयकॉन हॉस्पिटल पुसद येथे त्यांची पत्नी उपचाराकामी भरती असताना तिला ब्लड आणण्याकामी सत्यशांती हॉस्पिटल येथे जाऊन रात्री 10:30 वाजता मी परत येत असताना हिंदी हायस्कूल जवळ पुसद येथे 4 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळावर चाकू लावून त्यांच्या खिशात उपचाराकरिता असलेले 15,000 रुपये व विवो कंपनीचा मोबाईल किंमत 6,000 रुपये असा एकूण 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। त्यानुसार पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद होताच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम शेख रेहान शेख गुलाब वय वर्ष 20 राहणार तुकाराम बापू वॉर्ड हमू वसंतनगर पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यात आयान काझी सैफुद्दीन काझी वय 19 वर्ष, शेख नोमान शेख रेहमान वय 22 वर्ष, शेख अजीम शेख कयूम वय 20 वर्ष सर्व राहणार वसंतनगर पुसद। सदर आरोपींचा पोलीस स्टेशन वसंतनगर परिसरात कौशल्यपूर्वक व सापळा रचून 4ही आरोपीस अटक केली। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल हिरो होंडा स्प्लेंडर MH27 DD 6809 किंमत अंदाजे 45,000 रुपये व एक धारदार काळ्या रंगाचा हिरवी मूठ असलेला चाकू किंमत 120 रुपये असा एकूण 66,120 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला। सदरची कार्यवाही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पीयूष जगताप, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस हवालदार प्रफुल्ल इगोले, मनोज कदम, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत, आकाश बाभुळकर इत्यादींनी कार्यवाही केली आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।